नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AC मशीनच्या लेक्चर 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर लेक्चर 2 मध्ये आपण काय करू, लेक्चर 1 मधलं थोडं रिवाइज करू आणि त्याच्यानंतर पुढे सुरुवात करू. तर आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं 3 फेज इंडक्शन मोटर या टॉपिकला, पहिल्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि त्यातला कंटेंट बघितला होता. सिलेबसमध्ये किती पॉईंट आहेत? 1 2 3 4 आणि 5, 5च पॉईंट आहेत. तर पहिला पॉईंट काय म्हणतो, 3 फेज AC मोटर, त्याचं क्लासिफिकेशन, स्क्वेरल केज, स्लिप रिंग वगैरे मोटरचे प्रकार आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण रोटर बिहेवियर अँड रिलेशन, याच्यामध्ये स्टँड स्टिल कंडिशन, रनिंग कंडिशन वगैरे हे बघणार आहेत. ओके. त्याच्यानंतर स्लिप मेजरमेंट, आता इथं आपल्याला स्लिप स्पीड, त्याच्यानंतर रोटरची रनिंग कंडिशन, ॲक्च्युअल कंडिशन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. त्याच्यानंतर आपण टॉर्क बघणार आहेत, टॉर्क, स्टार्टिंग टॉर्क, रनिंग टॉर्क, फुल लोड टॉर्क वगैरे ह्या गोष्टी बघणार आहेत. त्याच्यानंतर स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये आपण लॉसेस बघणार आहेत, कोणकोणते? स्टेटर लॉसेस, रोटर लॉसेस, रोटर कॉपर लॉसेस, त्याच्यानंतर फ्रिक्शनल आणि विंडेज लॉसेस. तर हे पॉवर स्टेजेस बघणार आहेत. त्याच्यानंतर हे टॉर्क इक्वेशन हे डिराईव्ह करणार आहेत. त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे टॉर्कचे इक्वेशन, त्याचे डेरिव्हेशन हे बघणार आहे. तर हे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं. चला, त्याच्यानंतर पहिलं आपण का बघितलं, 3 फेज इंडक्शन मोटरचे ॲडव्हान्टेजेस. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर? सो दिस मोटर इज वाइडली यूज. ओके. अबाउट 90% इरिगेशन मोटर्स आर 3 फेज इंडक्शन मोटर. ओके. पहिले तर मी 95% म्हणायचो, परंतु आता काय झालं, सोलार इन्स्टॉलेशन आल्यामुळं 5% इरिगेशनमध्ये कमी आहे. काही ठिकाणी 10 पण आहे, काही 15 पण आहे. पण 90-95 आजही शेतातल्या पंपिंगसाठी कोणती मोटर वापरतो आपण? 3 फेज इंडक्शन मोटर वापरतो. ओके. तर काय काय फायदे त्याचे? तर रोबस्ट कन्स्ट्रक्शन, रोबस्ट म्हणजे रफ अँड टफ. ओके. त्याच्यानंतर सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे, साधं स्टेटर, रोटर, फील्ड, फ्लक्स वगैरे तो. त्याच्यानंतर याची कॉस्ट कमी आहे, लेस कॉस्ट कमी आहे, सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे तर मेंटेनन्स कमी आहे. ओके. त्याच्यानंतर वाईड रेंज, अगदी 1 HP पासून तर 1000-5000 HP पर्यंत या मोटर्स अवेलेबल आहेत. ओके. त्याच्यानंतर ह्या मोटर सेल्फ स्टार्टेड आहेत, याचं स्टार्टिंग स्वतः होते. त्याच्यानंतर याची स्पीड कंट्रोल इझिली आहे, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, फ्रिक्वेन्सी कंट्रोल, पोल कंट्रोल, ह्या 4-5 मेथडनी त्याची स्पीड कंट्रोल करता येते. त्याच्यानंतर याचे कॅरेक्टरिस्टिक चांगले आहेत, स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक, रनिंग कॅरेक्टरिस्टिक, फुल लोड कॅरेक्टरिस्टिक. तर याचे स्टार्टिंग टॉर्कसुद्धा चांगली आहे. तर हे सगळे फायदे असल्यामुळे आपण 3 फेज इंडक्शन मोटर मोठ्या प्रमाणात वापरतो. हे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कन्स्ट्रक्शन. ओके. आठवते तुम्हाला? ही डायग्राम आठवती? चला पुन्हा एकदा सांगतो. सो दिस इज अ कन्स्ट्रक्शन डायग्राम ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. ही काय आहे? 3 फेज इंडक्शन मोटरची कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे. आणि जसं DC मोटरमध्ये स्टेटर आणि रोटर पार्ट असतो, तसंच AC मोटरमध्ये स्टेटर आणि रोटर पार्ट असतो. स्टेटर हा स्टेशनरी पार्ट असतो आणि रोटर हा रोटेटिंग पार्ट असतो. चला, तर आपण पहिले बघू स्टेटर. स्टेटरमध्ये काय येतं आहे? स्टेटरमध्ये हावाला लालच्या पट्ट्यामध्ये जो पार्ट आहे हा स्टेटरचा पार्ट आहे. तर स्टेटरमध्ये सगळ्यात पहिले तर बेस. तर बेसचं काम काय आहे? बेसचं काम आहे माउंटिंग. बेसचं काम काय आहे? तर माउंटिंग करणं हे बेसचं काम आहे. ओके. बेसचं काम काय आहे? तर माउंटिंग करणं. ओके. त्याच्यानंतर हँडलचं काम काय आहे? हँगिंग, मोटरला उचलून टेकणं वगैरे वगैरे. ओके. तर अशी जर लंबी मोटर असेल तर इथं असं हुक असतं पहा एक, शेतकरी त्या हुकाला मोटर बांधतो, तर त्याला काय म्हणायचं आहे? हँडल म्हणायचं आहे. त्याच्यानंतर टर्मिनल बॉक्स. टर्मिनल बॉक्स काय आहे? तर वायर कनेक्ट जिथं केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? टर्मिनल बॉक्स. तर बेस फॉर माउंटिंग पर्पज, जिथं प्रॉपर अलाइनमेंट असणं गरजेचं आहे. एक शाफ्ट दुसऱ्या शाफ्टला जोडायचं असेल तर एकदम प्लेनमध्ये ओट्यावर ती मोटर बसवणं गरजेचं आहे. तर ते कोणाचं काम आहे? बेसचं. नट बोल्टनी टाईट करायचं. हँडलचं काम काय आहे? हँग करणं, उचलून टेकून दुसरीकडे टेकायचं असेल तर हँडलनी हँडल करायचं. टर्मिनल बॉक्स कशासाठी असतो? तर त्याच्यामध्ये वायर कनेक्शन असतं बघा, आणि त्या वायर कनेक्शनला प्रोटेक्शन देण्याचं काम कोण करतं? टर्मिनल बॉक्स करतो. तर हे बेस, हँडल आणि टर्मिनल बॉक्स हे लोखंडाचे किंवा स्टीलचे असू शकतात. ओके. स्टीलचे किंवा लोखंडाचे असतात. त्याच्यानंतर एक पार्ट येतो, याला आपण योक किंवा फ्रेम म्हणतो. काय म्हणतो? योक किंवा फ्रेम. तर हा आउटर मोस्ट पार्ट आहे. ओके. तर याचे 3 फंक्शन आहेत. कोणकोणते फंक्शन आहेत? इट प्रोव्हाइड पाथ टू द फ्लक्स, हा लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करतो. असे ज्या फ्लक्स पास होणार आहेत ना,
हे फ्लक्सला कमीत कमी एरिया प्रोव्हाइड करण्याचं काम, कमीत कमी रिलक्टन्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं? हे EOC किंवा फ्रेम करतं. त्याच्यानंतर इट प्रोटेक्ट फ्रॉम डस्ट धूळ आणि चिखलाचे काही कण, म्हणजे मातीची धूळ आणि ओली धूळ, ह्या दोन्हीपासून प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं? EOC किंवा फ्रेम करतो. आणि तिसरं, इट इज यूज टू माउंट द स्टेटर, स्टेटरला माउंट करण्यासाठी जागा प्रोव्हाइड करण्याचं काम EOC किंवा फ्रेम करतं. तर हे EOC किंवा फ्रेम आउटर मोस्ट बॉडी येते लक्षात. तर हे कशापासून बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न. कशापासून? कास्ट आयर्न. का बरं कास्ट आयर्न? कारण लो रिलक्टन्स पाथ तिथं प्रोव्हाइड करायचा. का बरं लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करायचा आहे? कारण त्याचे आयर्न लॉसेस किंवा कोर लॉसेस ही कमी झाले पाहिजे. का बरं कमी झाले पाहिजे? आपल्याला इफिशियन्सी जास्त पाहिजे ना, बिल कमी आलं पाहिजे म्हणून. सो दॅट्स वाय इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न. आणि ह्याचे ते 3 फंक्शन आहेत, हे EOC किंवा फ्रेम. तर हे आहे तुमचं स्टेटरचं पार्ट. आता स्टेटरच्या इन्नर पेरिफेरीला खूप सारे स्लॉट दिसतात तुम्हाला. स्टेटरच्या इन्नर पेरिफेरीला खूप सारे स्लॉट आहेत आणि प्रत्येक स्लॉटमध्ये असे बारीक 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 खूप सारे कंडक्टर आहेत. या कंडक्टरला आपण काय म्हणतो? फील्ड वाइंडिंग म्हणतो. काय म्हणतो? फील्ड वाइंडिंग. का बरं फील्ड वाइंडिंग म्हणतो? कारण ही फील्ड प्रोव्हाइड करण्याचं काम करते. सप्लाय दिला रे दिला तर याच्यामधून करंट फ्लो होईल आणि तुम्हाला माहिती आहे करंट जर फ्लो झाला तर त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर असा ह्या वाइंडिंग अशा आहेत, ही या स्लॉटमधून अशा पद्धतीने. तर हे याच्यामधून करंट फ्लो झाला तर त्याच्या अराउंड काय होईल? मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. अशी ही मॅग्नेटिक फील्ड ह्या याच्यातून पसरेल, अशी पसरेल, अशी सर्क्युलेटिंग असेल, ती अशी सर्क्युलेटिंग असेल. ओके. तर ही फिरेल. किती स्पीडनी फिरेल? NS स्पीडनी फिरेल. किती स्पीडनी फिरेल? NS स्पीडनी फिरेल. तर याला आपण काय म्हणतो? सिंक्रोनस स्पीड म्हणतो. याला आपण काय म्हणतो? सिंक्रोनस स्पीड. तर ही सिंक्रोनस स्पीड तयार करण्याचं काम कोण करतं? फील्ड वाइंडिंग. ही कशाची स्पीड आहे? फील्डची स्पीड आहे. ओके. म्हणजे जे मॅग्नेटिक फील्ड फिरते ना त्याची स्पीड आहे. तर आणि हे कशामुळे तयार होते? फील्ड वाइंडिंगमुळं. ओके. तर बघा, स्टेटर कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ स्लॉट ऑन इट्स इन्नर पेरिफेरी. स्टेटरच्या इन्नर पेरिफेरीला खूप सारे स्लॉट आहेत अँड इच स्लॉट कन्सिस्ट ऑफ स्मॉल कॉपर कंडक्टर. या प्रत्येक स्लॉटमध्ये स्मॉल कॉपर कंडक्टर आहेत अशा पद्धतीने वाउंड केलेले आणि दे आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर. एकामेकापासून इन्सुलेटेड आहेत आणि ते काय करणार? फील्ड तयार करणार. ते काय करणार? फील्ड तयार करणार. आणि हे कशापासून आहे? फील्ड वाइंडिंग कशाची बनलेली आहे? कॉपरची बनलेली आहे. कशाची बनलेली आहे? कॉपरची बनलेली. तर हे सगळं स्टेटर समजलं. काय काय याच्यामध्ये? बेस आहे, EOC आहे, हँडल आहे, टर्मिनल बॉक्स आहे आणि फील्ड वाइंडिंग. तर हे सगळं काय? स्टेटरचा पार्ट. इथपर्यंत आले तुम्ही? ओके. समजते ना? थोडं पॉज करून परत बघा. तर हे पार्ट आहे बेस, EOC, हँडल, टर्मिनल बॉक्स आणि त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंग. तर स्टेटरच्या इन्नर पेरिफेरीला असे टीथ स्लॉट अशा पद्धतीने पूर्ण आहेत आणि प्रत्येक स्लॉटमध्ये खूप सारे कंडक्टर्स आहेत. त्याला आपण काय म्हणतो? फील्ड वाइंडिंग म्हणतो. का फील्ड वाइंडिंग म्हणतो? कारण सप्लाय दिल्याच्यानंतर ते फील्ड तयार करण्याचं काम करतात आणि ती फील्ड कोणत्या स्पीडने फिरते? सिंक्रोनस स्पीडने. तर सिंक्रोनस स्पीड काय असते? NS = 120 F/p. ही स्पीड जी आहे त्याला सिंक्रोनस स्पीड असं म्हणतात. ओके. तर ते आपण नंतर पुढं बघणारच आहे. कन्स्ट्रक्शन समजून घ्या. आता त्याच्यानंतर ही मदत काय रे? एअर गॅप आहे. मदत काय? एअर गॅप आहे. हवेचा बनलेला आहे तो. आणि किती असतो एअर गॅप? 0.05 to 0.5 mm मिलीमीटरमध्ये. खूप बारीक एअर गॅप असतो. का बरं बारीक असतो? कारण मॅक्सिमम फ्लक्स कट झाल्या पाहिजे, लिंक झाल्या पाहिजे, आदळल्या पाहिजे. का बरं आदळल्या पाहिजे? कारण EMF तयार करायचं. ओके. तर आता बघा आतला पार्ट. हे काय रे? शाफ्ट आहे. हे काय? शाफ्ट. मधली दंडी असते ना ती फिरणारी, त्याला शाफ्ट म्हणायचं. ऑन शाफ्ट देर इज आउटर पेरिफेरी. ऑन दॅट शाफ्ट अ रोटर इज माउंट. हे पूर्ण जे आहे ना हे रोटर आहे. हे पूर्ण जे आहे ते रोटर आहे. हे कशावर माउंट आहे? शाफ्टवर माउंट आहे. कशावर माउंट आहे? शाफ्टवर रोटर माउंट आहे आणि रोटरच्या आउटर पेरिफेरीला असे टीथ स्लॉट असे आहेत. जसे स्टेटरला आहे तसेच रोटरला आहे. फक्त फरक असा आहे की रोटरला एकच कंडक्टर आहे प्रत्येक स्लॉटमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? रोटर बार म्हणतो. त्याला काय म्हणतो? रोटर बार म्हणतो किंवा रोटर वाइंडिंग म्हणतो.
रोटर बार किंवा रोटर वाइंडिंग म्हणतो त्यालाच आपण आर्मेचर वाइंडिंग म्हणतो. तर स्टेटरला फील्ड वाइंडिंग आणि रोटरला आर्मेचर वाइंडिंग. समजलं? स्टेटरला फील्ड वाइंडिंग आणि रोटरला आर्मेचर वाइंडिंग. आता ही जनरली ही वाइंडिंग सुद्धा कॉपरची असते. ओके, ही वाइंडिंग पण कशाची आहे? कॉपरची. शाफ्ट कशाचा असतो? स्टेनलेस स्टीलचा असतो, रफ अँड टफ असावा म्हणून. ओके, तर इथपर्यंत. आता बघा, रोटरच्या कन्स्ट्रक्शनवरून त्याचे दोन प्रकार पडतात. रोटरच्या कन्स्ट्रक्शनवरून त्याचे दोन प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. तर या स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये रोटर असं एंड रिंगला शॉर्ट सर्किटेड असतं आणि त्याचे जे हे कंडक्टर आहेत हे तिरकस असतात, असे स्क्यू असतात, तिरकस असतात. तर हे आहे तुमचं स्क्वेरल केज रोटर. हे काय तुमचं? स्क्वेरल केज रोटर. आणि दुसरं रोटर आहे स्लिप रिंग रोटर. याच्यामध्ये एका साईडला एंड रिंग असते आणि दुसरा साईड जे आहे हे शाफ्ट असते. त्या शाफ्टला आपण काय करतो? स्लिप रिंग ॲड करतो आणि ह्या स्लिप रिंगला आपण एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स लावू शकतो. का लावायचा? कारण स्टार्टिंग करंट इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर हा पार्ट आपल्याला तुम्हाला नंतर समजेल. फक्त एवढं लक्षात घ्या, रोटरचे दोन प्रकार. एक पहिलं स्क्वेरल केज रोटर, खारुताईच्या पिंजऱ्यासारखं असतं म्हणून त्याला स्क्वेरल केज म्हणायचं. आणि दुसरं रोटर आहे फेज वाऊंड रोटर. तर फेज वाऊंड रोटरमध्ये किंवा त्याला स्लिप रिंग रोटरसुद्धा म्हणतात. तर याच्यामध्ये आपण काय करतो? तर याच्यामध्ये आपण एका साईडला रोटर शॉर्ट सर्किट असतं आणि दुसऱ्या साईडला ह्या शाफ्टवर अशा स्लिप रिंग्स असतात. ओके, आणि या स्लिप रिंगला आपण एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स लावू शकतो विथ द हेल्प ऑफ कार्बन ब्रशेस. ओके, विथ द हेल्प ऑफ कार्बन ब्रशेस. हे का बरं लावायचे? कारण स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर या टाईपच्या मोटरला आपण काय म्हणतो? फेज वाऊंड मोटर म्हणतो किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणतो. येते लक्षात? सो दिस इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. हे काय आहे? थ्री फेज इंडक्शन मोटरचं कन्स्ट्रक्शन. समजलं? बघा, सोपं आहे. स्टेटर रोटर. स्टेटर स्टेशनरी पार्ट, रोटर रोटेटिंग पार्ट. स्टेटर हा आउटर पार्ट, रोटर इनर पार्ट. दोघांमध्ये एअर गॅप. स्टेटरला फील्ड वाइंडिंग, रोटरला आर्मेचर वाइंडिंग. ओके, चला इथपर्यंत आले सगळे? आले का? चल, आता आपण वर्किंग बघू. आपल्याला काय बघायचं आहे? वर्किंग बघायचं. आता समजा थ्री फेज सप्लाय आपण दिलं. काय दिलं मोटरला? थ्री फेज सप्लाय. वेन थ्री फेज सप्लाय इज गिवन टू थ्री फेज इंडक्शन मोटर, व्हॉट हॅपन? थ्री फेज सप्लाय थ्री फेज इंडक्शन मोटरला दिला तर काय होणार आहे? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. वेन थ्री फेज सप्लाय इज गिवन टू थ्री फेज इंडक्शन मोटर, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस and this rotating magnetic field is spread out in air gap and cut by stationary conductor of rotor. सप्लाय दिला, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ती रोटेटिंग मॅग्नेट किती स्पीडने फिरेल? एवढ्या 120 F/P. P म्हणजे काय? नंबर ऑफ पोल. किती पोलची मोटर आहे? F म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. ओके, 50 हर्ट्झ, 60 हर्ट्झ वगैरे. तर याच्यावरून सिंक्रोनस स्पीड इथं तयार होईल. आता सप्लाय दिला, सिंक्रोनस स्पीडनी फील्ड फिरायला लागली. एन एस एन एस एन एस एन एस एन एस असे पोल तयार व्हायला लागले. इथे एन पोल, इथे एस पोल, इथे एन पोल, इथे एस पोल. आता हे पोल असे पुढं सरकायला लागलेत आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो त्याला फील्ड फिरायला लागली. इथपर्यंत आली. किती स्पीडने फिरायला लागली? तर एन एस इज इक्वल्स टू 120 F/P. ह्या स्पीडने फील्ड फिरायला लागली. आता फिरलेली फील्ड ही अशी एअर गॅपमध्ये पसरणार आहे. फिरलेली फील्ड एअर गॅपमध्ये पसरणार आहे आणि पसरल्याच्या नंतर हे स्टेशनरी कंडक्टर जे आहे रोटरचे, या कंडक्टरला ही फील्ड जाऊन आदळणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, एखाद्या कंडक्टरने फ्लक्स त्याच्यावर लिंक झाल्या, आदळल्या, कट केल्या की त्याच्यामध्ये EMF तयार होतो. त्याच्यामध्ये काय होतं? EMF तयार होतो. कोण म्हणलं आहे? फॅरेडेज म्हणलं आहे. मग फ्लक्स याच्यावर आदळल्या तर याच्यामध्ये काय तयार होणार आहे? EMF तयार होणार आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होणार आहे. ओके, आणि हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय करेल? याच्यामध्ये करंट करेल. ओके, आता करंट केला तर त्याच्या अराउंड काय होईल? त्याची फील्ड बघा. करंट असा फ्लो होणार आहे, कारण हे रोटर असे आहेत ना. करंट असा फ्लो होणार आहे, करंट असा फ्लो होणार आहे. फ्लक्स अशा चालल्या, करंट असा आहे तर टॉर्क तयार होईल का नाही?
फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय म्हणतोय, 4 फिंगर, मिडल फिंगर अँड थंब आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. इफ 4 finger denote the direction of flux, middle finger denote the direction of current, then thumb denote the direction of motion. जर फ्लक्स आणि करंट म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल तर फोर्स हा म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल. मग आणि अशा पद्धतीने जर फोर्स तयार झाला तर रोटर फिरायला लागेल. करंट असा आहे, लक्षात घ्या, करंट असा आहे, फ्लक्स अशा आहेत, करंट असा आहे बघा, असा येतोय करंट, असा जातोय, कारण अशा पद्धतीचे करंट असा आहे, फ्लक्स अशा आहेत, तर टॉर्क कशी असेल, असे असेल बघा. करंट असा आहे, ओके, करंट असाच आहे, करंट असा आहे, फ्लक्स अशा आहेत, त्यावेळेस टॉर्क असा होईल. आणि गोल वस्तूला जर अशा पद्धतीने टॉर्क दिला तर ते फिरायला लागते. येतं लक्षात, ते फिरायला लागतं आणि अशा पद्धतीने मोटर स्टार्ट होते. तर 3 Idiot नावाच्या चित्रपटामध्ये ते व्हायरस नावाचा माणूस असतो बघा, ओके. तो व्हायरस कोणाला म्हणतो, राजू रस्तोगीला म्हणतो. राजू रस्तोगी, हाऊ इंडक्शन मोटर स्टार्ट, काय विचारतो, हाऊ इंडक्शन मोटर स्टार्ट, इंडक्शन मोटर स्टार्ट कशी होती सांग. राजू रस्तोगी काय करतं, ब्रूम करतो. पण हे भूम करायचं का नाही, तुम्ही इलेक्ट्रिकलचे लोक आहात, तुम्ही हे डिटेल व्यवस्थित सांगायचं. मग कसं सांगणार, स्टेप बाय स्टेप. वेन 3 phase सप्लाय इज गिवन टू 3 phase इंडक्शन मोटर. काय पहिलं स्टेटमेंट, वेन 3 phase सप्लाय इज गिवन टू द स्टेटर ऑफ 3 phase इंडक्शन मोटर, RMF प्रोड्यूस. ओके, 1 मिनिट आपण काय करू, नेक्स्ट घेऊ, वर्किंग. इट वर्क ऑन फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे कशावर वर्क करते, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, ऑपरेशन बघा. मग हाऊ इंडक्शन मोटर स्टार्ट अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर काय 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 स्टेटमेंट लिहायचे. तर पहिलं स्टेटमेंट, वेन 3 phase सप्लाय इज गिवन टू स्टेटर of 3 phase induction motor. When 3 phase supply is given to stator of 3 phase induction motor, RMF produce in stator. स्टेटर मध्ये काय तयार होणार आहे, RMF प्रोड्यूस होणार आहे. तर बघा, सप्लाय दिला की RMF तयार होणार आहे आणि ते किती स्पीडने फिरणार आहे, NS = 120 F/P या स्पीडने फिरणार आहे. आणि कोणत्या स्पीडने फिरणार आहे, NS = 120 F/P या स्पीडने ते फिरणार आहे. त्याच्यानंतर दिस फील्ड इज स्प्रेड आउट in air gap and cut by stationary conductor of rotor. ही जी फील्ड आहे, कोणती फील्ड, ही वाली जी फील्ड तयार झाली ही काय करणार, एअर गॅपमध्ये पसरणार, हे सगळ्या एअर गॅपमध्ये पसरणार आणि पसरल्याच्या नंतर कट करणार. कोणाला कट करणार, स्टेशनरी कंडक्टर ऑफ रोटर, रोटरचे जे स्टेशनरी कंडक्टर त्याच्यावर आदळणार. आणि अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, EMF induce in rotor and thus, ठीक आहे, एक स्टेटमेंट अजून वाढू, रोटर इंड्यूस EMF produce current and according to
फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, रोटेटिंग टॉर्क प्रोड्यूस अँड रोटर रोटेट. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय आहे तुम्हाला माहिती आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, 4 फिंगर, मिडल फिंगर अँड थंब आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. तर 4 फिंगर काय करते, फ्लक्स, मिडल फिंगर काय करते, करंट, आणि थंब काय दाखवते, मोशन. ओके. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, आणि अशा पद्धतीने मोटर फिरणार. तर हे 4 तुमचे स्टेटमेंट असणं आवश्यक आहे. वर्किंग, एका स्टेटमेंटमध्ये इट वर्क ऑन फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा म्युच्युअल इंडक्शन. जो ट्रान्सफॉर्मरचा वर्किंग प्रिन्सिपल आहे ना, तोच इंडक्शन मोटरचा आहे. स्टेटरला सप्लाय आला, फ्लक्स लिंक झाल्यास रोटरला गेल्या. ओके, तोच वर्किंग प्रिन्सिपल. प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय आल्याच्या नंतर फ्लक्स लिंक होऊन सेकंडरीला जातात. तोच वर्किंग प्रिन्सिपल इथं आहे. म्हणून इंडक्शन मोटरला रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर असं सुद्धा म्हणतात. ओके, तर हे समजलं का? चला लिहून घ्या पटकन. ओके, चला इथे एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, लिस्ट द पार्ट अँड फंक्शन. तर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला कोणतेही 4 पार्ट, 2 पार्ट विचारले जातील, त्याचे फंक्शन लिहा. जसं की योक आणि फ्रेम कशापासून बनलेलं आहे, त्याचे फंक्शन काय, रोटर कशापासून बनलेलं आहे, त्याचे फंक्शन काय, रोटर वाइंडिंगचे, फील्ड वाइंडिंग कशापासून बनलेले आहे, त्याचे फंक्शन काय, त्याच्यानंतर स्लिप रिंग काय असते, टर्मिनल बॉक्सचे फंक्शन काय. तर अशा पद्धतीचे क्वेश्चनसुद्धा परीक्षेमध्ये 4 मार्काला कन्स्ट्रक्शनच्या ऐवजी हे विचारलं जाईल. ओके, आणि हे रोटरसुद्धा विचारलं जाईल. तर एक फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटरचं रोटर आहे आणि एक स्क्वेरल केज इंडक्शन मोटरचं रोटर आहे. त्याचा डिफरन्स परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर हे समजलं तुम्हाला, हे ऑपरेशन. आता कंपॅरिझन बिटवीन स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटर. तर काय करा, स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणि दुसऱ्या याच्यामध्ये स्लिप रिंग इंडक्शन मोटर, अशा पद्धतीचा एक चार्ट बनवा. स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणि दुसरा स्लिप रिंग इंडक्शन मोटर. तर इथं जवळपास पुस्तकामध्ये 13 पॉईंट दिलेले आहेत. किती पॉईंट दिलेत? 13 पॉईंट दिलेत. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट घेऊ आपण, डायग्राम काढून घेऊ. हे स्क्वेरल केजचं रोटर आहे आणि स्लिप रिंगचं रोटर कसं आहे, तर स्लिप रिंगचं रोटर या पद्धतीनेच आहे. फक्त हे एका साईडला शॉर्ट सर्किट नाही. किंवा आपण कन्स्ट्रक्शन डायग्राम काढू त्याची. ही पण काढली चालते. ओके, छोटी करू जरा. हे काय शाफ्ट आहे आणि हे काय स्लिप रिंग आहे. आणि या स्लिप रिंगला आपण काय लावत असतो, एक्सटर्नल रेजिस्टन्स लावत असतो. एक्सटर्नल
रेजिस्टन्स. ओके, तर खूप सारे पॉईंट्स आहेत, जवळपास 20-25 पॉईंट आहेत, सॉरी 13 पॉईंट दिलेले आहेत डिफरन्समध्ये. तर ते तुम्ही लिहू शकतात. आणि हा प्रश्न जवळपास 6 वेळेस विचारलेला आहे, 6 टाईम. म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्क्वेरल केज आणि स्लिप रिंगचा डिफरन्स परीक्षेमध्ये विचारण्याची अतिशय दाट शक्यता आहे, विचारतातच हा प्रश्न. ओके, तर बघा याचे पॉईंट्स काय येतील. एंड रिंग आर शॉर्ट सर्किटेड. इथं काय येईल, एंड रिंग आर नॉट शॉर्ट सर्किटेड. त्याच्यानंतर हा ई कॅपिटल काढायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर रोटर बार आर स्क्यू. ओके, रोटर बार असे तिरकस असतात. हे काय रोटर बार आहे, हे काय एंड रिंग, आणि हे काय शाफ्ट. ओके, तर हे समजा हे रोटरचं रकान आहे बरं का, आणि ते रोटरचा फक्त शाफ्ट काढला आणि शाफ्टला स्लिप रिंग आहेत, आणि स्लिप रिंगला कार्बन ब्रशेस असतात. तर हे काय आहेत, कार्बन ब्रशेस, कार्बन ब्रशेस. तर इथं रोटर बार आर स्क्यू, रोटर बार आर नॉट स्क्यू. तर कसे असतात, स्ट्रेट. रोटर बार कसे स्ट्रेट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा काय, नो स्लिप रिंग. याच्यामध्ये स्लिप रिंग आहे का, नाही, नो स्लिप रिंग. स्लिप रिंग आर प्रेझेंट. इथं आपण एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स लावू शकतो का, नो एक्सटर्नल रेजिस्टन्स, नो एक्सटर्नल रेजिस्टन्स टू बी ॲडेड. एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स आपण ॲड करू शकत नाही. एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स इज टू बी ॲडेड, किंवा आपण ॲड करू शकतो. ओके, ब्रशेस आर नॉट प्रेझेंट. ब्रशेस आर प्रेझेंट. इफिशियन्सी इज मोर. आता याच्यात ब्रशेस नाही, काही नाही, तर लॉसेस कमी होतील. इफिशियन्सी इज मोर, इफिशियन्सी इज लेस. त्याचे लॉसेस कसे असतील, लॉसेस इज लेस. याचे लॉसेस जास्त, मोर लॉसेस. याचं कन्स्ट्रक्शन सिंपल, याचं कॉम्प्लेक्स. मग याचा मेंटेनन्स कसा असेल रे, जास्त, मोर मेंटेनन्स. याचं मेंटेनन्स लेस मेंटेनन्स. असे भरपूर पॉईंट लिहू शकतो आपण, भरपूर पॉईंट लिहू शकतो. असे नॉर्मली 8 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके, 8 पॉईंट लक्षात ठेवायचे. तर ही कुठं वापरतो आपण, ओके, ही मोटर कुठं, लेस टॉर्क ॲप्लिकेशनला वापरतो, लेस टॉर्क ॲप्लिकेशन. आणि हे आपण हाय टॉर्क ॲप्लिकेशनला वापरतो. कुठं वापरतो, हाय टॉर्क ॲप्लिकेशन. म्हणजे ट्रेनला, क्रेनला, लिफ्टला, हॉईसला, जिथं वजनदार वस्तू उचलायच्या तिथं वापरायचं. हे कुठं वापरतात, शेतातली मोटर, विहिरीतली मोटर. ओके, मोटरीला वापरतात, पंपिंग, सेंट्रिफ्युगल पंप वगैरेसाठी हे वापरतात. हे आपण हाय स्पीड ट्रेनमध्ये, लिफ्टमध्ये, हॉईस्टमध्ये वगैरे वापरतो. इथं आपण एक्सटर्नल रोटर यांनी रोटर रेजिस्टरनी स्पीड कंट्रोल करू शकतो. इथं आपण रोटर रेजिस्टरनी स्पीड कंट्रोल करू शकत नाहीत. ओके, अजून काय, हां, याचा पॉवर फॅक्टर बेटर आहे. ओके, इथं लिहितो बेटर PF. याचा पॉवर फॅक्टर बेटर नाही. ओके,
लो पी एफ, लो पॉवर फॅक्टर. तर अशा पद्धतीनं स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आणि स्लिप रिंग इंडक्शन हा अतिशय महत्त्वाचा परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी एक आहे. ओके, सो राईट डाऊन, लिहून घ्या पटकन. समजतं का रे बाळांनो? ओके, तुम्ही काय करा, कमेंट द्यायला की कुठं समजत नाही सर, आवाज स्पष्ट येत नाही किंवा अजून काही प्रॉब्लेम असतील, दिसत नसेल, स्पेलिंगचा प्रॉब्लेम असेल तर ते बघा थोडंफार आणि कमेंटमध्ये सांगा मला. ठीक आहे, चला थांबू आपण इथं.